खूप दिवसातून ब्लॉग शूट करतोय. म्हटलं की आज जाऊया फोटोग्राफीसाठी. लेट्स गो. असं काही प्लॅन नाही आहे अजिबात. भारी. ॲक्च्युली खूप टेन्शनमध्ये आहे मी, त्यामुळं म्हटलं की जरा फिरून यावं. कारण की असं एज आहे जिथं टेन्शन घ्यावंच लागतं. सो लेट्स सी काय होतंय. मी आज आलो शूट करायला मस्तपैकी. काही सीन्स आहेत. खूप घरी पण खूप बोर होत होतं, तर म्हटलं की जरा काहीतरी शूट करायला जावं. खूप टेन्शनमध्ये होतो मी, फ्रस्ट्रेट झालो मी सकाळपासून. एका व्हिडिओसाठी मी कंप्लीट 3 ते 4 तास घालवले आणि त्या एका गोष्टीमुळे मी एवढं फ्रस्ट्रेट झालो आहे की मला सांगता पण येत नाही आहे. एकदम लोक असं चक्कर लगेच झालं आहे. सो त्यामुळे म्हटलं ॲटलिस्ट आज थोडं काहीतरी वेगळं करूया. त्यामुळे मी शूटला आलो इथं. लेट्स बघू आता कसे शॉट्स भेटतात आपल्याला आज. काही शॉट्स खूप भारी आहेत जिथं मी घेतोय ते. आय होप की काहीतरी चांगले शॉट्स भेटतात मला इथं. पक्षी वगैरे पण नाही आता इथं शॉट घ्यायला भारी. परफेक्ट शॉट घेणं खूप गरजेचं आहे, पण भेटत नाही आता. आज झालेलं आहे. आणि संध्याकाळ सगळ्यात महत्त्वाचं गोल्डन लाईट्समध्ये खूप भारी येतात फोटोज. एक तिथं खूप भारीची चिमणी बसलेली आहे वरती, भारी आलं त्याची पण. काय ब्युटिफुल. ह्या झाडावरती खूप बसलेले आहेत पक्षी, पण तिथे जाणं शक्य नाही आहे. खूप अवघड तिथे जाणं. अदरवाईज इथं सीन खूप भारी आहे. ओरे वा, तिथे एक कोकिळा बसलेली आलेली. जस्ट बघू आता तिथं निघतोय फोटो आपण. मला माहीत नाही तुम्हाला दिसते का नाही, पण इथं ही चिमणा तिचे खूप भारी शॉट्स आलेत माझ्याकडे. खूप सुंदर शॉट्स आले तिचे. मला लहानपणापासून खूप फोटोग्राफी आवडत होती, पण आत्ता एवढं माझ्याकडे मित्राचा कॅमेरा आहे, हा तो घेतलेला आहे. आणि त्यानं ह्या कॅमेऱ्याचं त्यामुळे त्या पक्षाचे आहेत ना, त्या बर्डचे एवढे भारी शॉट्स आलेत की मी सांगू शकत नाही. मला अजून काढायचे तिचे. त्या एकच पक्षाचा शॉट घ्यायचा मी प्रयत्न करतो आहे. खूप सारे शॉट्स घेतलेत मी, खूप सारे. खूप भारी पण आलेले आहेत ते. पण प्रॉब्लेम असा होतो, तो एवढा घाबरतोय आणि सगळ्यात मोठं शटर पडलं की लगेच ते उडून जातं. असं होतं आहे. इतर खूप दिवसांना मी फोटोग्राफी करतो आहे. मला जास्त असं काय त्याला म्हणतात वेळ भेटला नाही. ॲक्च्युली मला वेळ भेटत होता, पण मी करत नव्हतो. आणि आता अजून परत 2 बुलबुल इथे गेलेले आहेत. बघू कसा येतो त्यांचा. सगळ्यात माझं लाईट खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत लाईट चांगली येत नाही तोपर्यंत कुठलेच फोटो चांगले येत नाही. लाईट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट फॉर द फोटोग्राफी. लेट्स सी. लाईट खूप भारी येते ह्यांच्यावरती. पण बुलबुलचं असं आहे की ते सारखं पळून जातात, थांबत नाही एका जागी. मोस्टली गोल्डन आवर्सला काय होतं की ज्यावेळेस पक्षी बसतात आणि त्यांचं सिलआउट कॅप्चर करायला खूप भारी वाटतं. कारण की मागे पूर्ण व्हाईट बॅकग्राऊंड असतं आणि ज्यावेळेस म्हणजे त्यांच्या मागे सूर्य असतो आणि ज्यावेळेस ते आपण त्यांचा फोटो करतो विरुद्ध बाजूनं सूर्याच्या, त्यावेळेस फक्त त्यांचं सिलआउट दिसतं आणि ते खूप भारी वाटतं कधी कधी बघताना. ॲज अ सिनेमॅटिक शॉट्स त्या टाईप वाटतं ते खूप. म्हणजे मला पर्सनली ते खूप आवडतं. अदरवाईज गोल्डन आवर इज द बेस्ट टू शूट व्हिडिओज अँड द फोटोज टू. बरेच फोटो काढलेत, पण त्यातले काहीच फोटो आवडलेत मला, जे की त्या एका पक्षाचे होते जो उडत नव्हता जास्तीत जास्त. आणि त्याचे खूप भारी फोटो आलेत. म्हणजे नॅचरलीच खूप भारी फोटो आले त्याचे एडिट वगैरे जरी नाही केलं तरी पण भारी वाटतील त्याचे फोटोज. आता फोटोज बस झालं. लाईट गेली आहे, पूर्ण सनडाऊन झाला आहे. आता फक्त घरी जाऊन व्यायाम करायचा. व्यायाम खूप गरजेचं आहे. मागचे कंप्लीट 7-8 महिने झालं माझा कंटिन्यू असं व्यायाम नाही आहे अजिबात. मी पूर्ण गॅप घेतो आहे. एक तर 2-3 आठवड्याचा गॅप घेतो आहे, परत सुरू करतो आहे, परत गॅप घेतो आहे.
तर खूप असा प्रॉब्लेम झालेला आहे मला एवढ्या 2-3 म्हणजे एवढ्या वर्षभरात मी जास्त व्यायामच केला नाही असं झालेलं आहे. तर खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे मी आणि हा ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे हा पुढं कंटिन्यू राहायचा प्रयत्न करणार आहे, जो की मी प्रत्येक वेळेस बोलतोय पण राहत नाही आहे. पण हा हे ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे मागचे काही दिवस अजिबात मी कन्सिस्टंट राहत नाही आहे. सो म्हटलं की जर आपण ब्लॉग बनवायला सुरुवात केली तर कदाचित कन्सिस्टन्सी येईल ते, कारण की भयंकर खूप म्हणजे काय म्हणतात खूप ढेरी वाढली माझी. पूर्णपणे जी फिटनेस होती पूर्ण कॉलअप झाली माझ्या फिटनेसची होती ती. सो मी म्हटलं की आता कंटिन्यू करावं ब्लॉगिंग, म्हणजे जितकं होईल तेवढं, म्हणजे ॲटलीस्ट आठवड्यातनं 2 व्हिडिओ तरी टाकायचे मला माझ्या यूट्यूबवरती. सो म्हटलं की चला कंटिन्यू करूया. आणि नंतर म्हटलं की यार पहिल्यांदा हे ढेरी कमी करायची, त्याचा एक व्हिडिओ की बाबा कशी होती आत्ता कसं आहे आणि नंतर एका महिन्याने कसं असेल याचं ट्रान्सफॉर्मेशनचं पण एक व्लॉग बनवायचा आहे. म्हटलं की आता जर आहे वेळ तर ते कंटिन्यू करूया. सो लेट्स सी.
फक्त 10 ते 15 मिनटाचा वर्कआउट होता माझा आज. ऑलमोस्ट 10-15 मिनटं नाही, पण एक अर्धा तासाचा. कारण की आज पहिला दिवस आहे, खूप दिवसात नाही खूप दिवस गॅप पडलेला मध्ये, त्यामुळं मी आज मॅक्सिमम अर्धा तास व्यायाम केलेला आहे. मोस्टली मी 1 तास करतो, पण म्हणजे रेग्युलर डेजला मी 1 तास करतो, बरं आत्ता अर्धा तास केलेला आहे. कारण की एकदा माझ्या बॉडीला सवय नाही आहे. 2 आठवडं झालं काहीच नाही केलं माझ्या बॉडीनं, तसं सवय नाही आहे. त्यामुळं मी म्हटलं की लगेच बॉडीवरती ताण नको द्यायला, मी जस्ट थोडासा अर्धा तास व्यायाम केला फक्त. तर बाकीचा व्हिडिओ उद्या, नेक्स्ट व्हिडिओ लवकरच.